नमस्कार मित्रांनो, बऱ्याचशा लाडक्या बहिणींनी आपली ई-के-वाय-सीची प्रक्रिया यामध्ये पूर्ण केलेली आहे. परंतु अजूनही अशा ज्या काही लाडक्या बहिणी आहे त्यांनी आपली ई-के-वाय-सी यामध्ये केलेली नाही. प्रामुख्याने ज्या महिलांचे पती किंवा वडील हयात नसतील, त्याचप्रमाणे ज्या महिलांच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक नसेल, तर अशा महिलांची ई-के-वाय-सी यामध्ये बाकी आहे. तर यामध्ये सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजेच की ज्या महिलांना पती किंवा वडील नाही, तर यांनी ई-के-वाय-सी करण्यासाठी यामध्ये कोणाचे आधार कार्ड द्यायचे? तर याची बऱ्याच लाडक्या बहिणींना एक प्रश्न पडलेला आहे. तर बहुतांश लाडक्या बहिणींनी आपली ई-के-वाय-सी यामध्ये पती किंवा वडील नसताना सुद्धा यामध्ये कुटुंबातील कोणाची एकाचे आधार कार्ड देऊन यामध्ये केलेली आहे. परंतु अजूनही अशा लाडक्या बहिणी आहेत की त्यांना ई-के-वाय-सीची भीतीही वाटत आहे. जर आपण यामध्ये दुसऱ्याच घरातील एका जणाचे जर आधार कार्ड देऊन ई-के-वाय-सी केली, तर आपले पैसे बंद तर होणार नाही ना, याची अनेक लाडक्या बहिणींना भीती आहे. त्यामुळे काही लाडक्या बहिणींनी आपली ई-के-वाय-सी यामध्ये केलेली नाही, परंतु बहुतांश लाडक्या बहिणींनी आपली ई-के-वाय-सी यामध्ये केलेली आहे. तर तशा प्रकारचा जी-आर किंवा तशा प्रकारचे ऑप्शन अजूनही पोर्टलवर आपणास पाहायला मिळालेले नाही. तर ई-के-वाय-सीची जी काही अंतिम मुदत आहे ही 18 नोव्हेंबर आहे, हे आपणास माहीतच असेल. तर मित्रांनो, मी अशाच प्रकारे एका महिलेची ई-के-वाय-सी यामध्ये अशा प्रकारे करून घेतलेली आहे, जशी की त्या महिलेला वडील पण नाही आणि पतीसुद्धा नाही. तर त्या महिलेचा जो काही मुलगा असेल, त्या मुलाचे आधार कार्ड वापरून मी यामध्ये त्या महिलेची ई-के-वाय-सी ही करून घेतलेली आहे. कारण की ती महिला स्वतः मला म्हणाली की माझे पैसे बंद झाले तरी चालेल, तर यासाठी मला दुसरं कोणी नाही, तर त्यासाठी मी माझे मुलाचेच आधार कार्ड देणार आहे आणि त्या पद्धतीने मी ती महिलेची ई-के-वाय-सी ही करून घेतलेली आहे. तर डिस्क्लेमर असेल महिलांनो आपल्यासाठी की आपणही आपली ई-के-वाय-सी अशा पद्धतीने करू शकतात. परंतु जर यदाकदाचित आपले पैसे जर यामुळे जर बंद झाले, तर मला दोष देऊ नका. कारण की मी त्या महिलेला विचारूनच त्या महिलेची ई-के-वाय-सी ही करून घेतलेली आहे आणि त्या महिलेने पूर्णपणे समर्थनपणे सांगितलेले आहे की माझे पैसे बंद झाले तरी मला काही हरकत नाही. तर ही ई-के-वाय-सी कशा पद्धतीने मी केलेली आहे तर पाहूया आपण आजच्या व्हिडिओमध्ये. तत्पूर्वी जो काही मागील व्हिडिओ आहे तो मागील व्हिडिओ आपण एकदा अवश्य पाहून घ्या. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. ज्यांना पती किंवा वडील नाहीत अशा महिला त्यांना सांभाळत असलेल्या नातेवाईकाचे आधार कार्ड ई-के-वाय-सी साठी देऊ शकतात. अशा महिलांचे अर्ज देखील मंजूर होत आहे. सुहास वायंगडे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी. तर यामध्ये सांगण्यात आलेले आहे की त्या महिलेचा सांभाळ करत असलेल्या नातेवाईकाचा किंवा मुलगा, चुलत मावस, भावंड यापैकी कुणाचेही आधार कार्ड के-वाय-सी साठी चालणार आहे. तर यामध्ये मी अशाच एका महिलेची ई-के-वाय-सी यामध्ये करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर लाडकी बहीण योजनेची जी काही ऑफिशियल वेबसाईट आहे, येथे मी आलेलो आहे. येथे आपणास क्लिक करून घ्यायचे आहे. तर येथे त्या लाभार्थी महिलेचा आधार कार्ड क्रमांक मी येथे टाकलेला आहे. हा कॅप्चा इथे टाकलेला आहे. त्यानंतर मी सहमत आहे आणि OTP पाठवा याच्यावर इथे क्लिक करतो. तर पहिलेच यामध्ये त्या महिलेची ई-के-वाय-सी मी करून घेतलेली आहे. तर येथे आपण पाहू शकतात की ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तुमच्या वडिलांची किंवा पतीची माहिती द्या. तर येथे काही दुसरे ऑप्शन आपणास पाहायला मिळत नाही. तर येथे आपणास काय आहे, वडिलांचा किंवा पतीचा आधार कार्ड क्रमांक हा टाकावा लागतो. तर या महिलेचा पती पण वारलेला आहे आणि वडीलसुद्धा हयात नाही. तर मी येथे त्या महिलेच्या मुलाचा आधार कार्ड क्रमांक इथे टाकून घेतो. आधार कार्ड क्रमांक टाकलेला आहे, कॅप्चा टाकलेला आहे, मी सहमत आहे आणि OTP पाठवा याच्यावर इथे क्लिक करतो. तर OTP हा आधार लिंक्ड मोबाईलवर आलेला आहे. तो OTP आपणास यामध्ये टाकायचा आहे आणि सबमिट करा याच्यावर येथे क्लिक करायचे आहे. येथे वडिलांचे किंवा पतीचे नाव, तर यामध्ये त्या मुलाची मी यामध्ये ई-के-वाय-सी केलेली आहे, परंतु यामध्ये त्या महिलेच्या पतीचे नाव इथे दाखवत आहे. कारण की फॉर्म भरता वेळेस त्या महिलेची जी काही माहिती आहे त्यामध्ये पतीची भरण्यात आलेली आहे. त्यामुळे इथे पतीचे नाव हे दाखवत आहे.
हे यामध्ये मुलाचे नाव हे यामध्ये दाखवत नाही. मुलाचा आधार कार्ड क्रमांक टाकलेला आहे, परंतु येथे पतीचे नाव दाखवत आहे. त्यानंतर आपणास येथे जात प्रवर्ग निवडायचे आहे. त्यानंतर येथे होय, त्यानंतर नंबर 2चे जे काही ऑप्शन आहे हे सुद्धा आपणास येथे होय करायचे आहे. त्यानंतर हा जो काही बॉक्स दिसत आहे येथे क्लिक करायचे आहे आणि सबमिट करा याच्यावर इथे क्लिक करायचे आहे. तर तुमची ई-केवायसी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे. तर यामध्ये तुम्ही अशा प्रकारे आपली यामध्ये ई-केवायसी करू शकतात किंवा यामध्ये आपण अजूनसुद्धा थांबू शकतात, कारण की अजून यामध्ये खूप असा वेळ आहे. कारण की मी त्या महिलेला विचारूनच तिची जी काही ई-केवायसी आहे ही ई-केवायसी अशा प्रकारे यामध्ये करून घेतलेली आहे. तर अजूनही काही महिला यामध्ये नवीन ऑप्शन येईल के-वाय-सीमध्ये यासाठी थांबलेल्या आहेत. परंतु मला तरी मित्रांनो असे वाटते की यामध्ये नवीन ऑप्शन हे येणार नाही. तर यामध्ये व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे आपणास कोणाचे एकाचे आधार कार्ड देऊन यामध्ये आपणास ई-केवायसी ही करून घ्यावी लागणार आहे. तशा प्रकारची माहितीसुद्धा जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांनी यामध्ये दिलेली आहे. तर अजूनही मी तुम्हाला यामध्ये सांगतो की ई-केवायसी करण्याची जी काही मुदत आहे ही 18 नोव्हेंबरपर्यंत आहे. तर मी त्या महिलेची ई-केवायसी यामध्ये अशा प्रकारे करून घेतलेली आहे. तर आपणास अजून भरपूर असा वेळ आहे. आपण यामध्ये आणखी सुद्धा वेट करू शकता. ई-केवायसी करण्यासाठी जर ऑप्शन आले तर ठीक आहे, नाहीतर तुम्हाला अशा प्रकारेच आपली ई-केवायसी यामध्ये करून घ्यावी लागणार आहे.